हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? झाली एकदाची दिवाळी आणि बघा मी जो आहे ना आजचा हा व्लॉग आता रात्रीपासून सुरुवात करते, कारण आत्ताच मला भरपूर कामं आहेत. उद्याला आम्हाला निघायचं आहे आणि आम्ही जाणार आहोत गावी. त्यासाठी म्हटलं चला आत्तापासूनच व्लॉग सुरुवात करूया. आणि खरंच ही साडी खरंच खूप छान होती, हलकी फुलकी, आणि मी जवळजवळ 3-1 तास हिला वेअर केली होती. मस्त आहे, दिसायला पण छान दिसते आणि छान मस्त लुक येतो हिच्यावर. बघा तुम्हाला अजूनही वाटत असेल की घ्यायची की नाही घ्यायची की नाही, म्हणून मी जरा इथूनच सुरुवात केली की तुम्हाला अजून एकदा क्लिअर होईल. खूपच मस्त आहे, वेगळा कलर आहे थोडा, म्हणजे पिवळा आहे पण दिसायला खूप छान मस्त ब्राईट दिसतो, अगदी भडक पण नाही. आणि आता हे जे आहे म्हणजे दिवाळीचं सगळं जे काही आपण वेअर केलेलं आहे, ज्वेलरी आहे, हे सगळं मला आत्ताच जागच्या जागी ठेवायचं आहे. आणि फक्त हेच नाही बरेच कामं आहेत आणि ते तुम्हाला मी आता दाखवतेच. सगळ्यात महत्त्वाचे जे कामं आहेत ना, तर ती मला आता रात्री झोपण्याआधी कंप्लीट करून घ्यायची, कारण की सकाळी लवकरात लवकर उठून आम्हाला जे आहे ना निघायचं आहे. आणि हे ब्लाऊज तर मी याच्याबद्दल तुम्हाला कायच सांगू बघा. आणि आता मला समजलं आहे म्हणजे बऱ्यापैकी साड्यांवरचं की कुठल्या साडीवर काय काय कसं कसं मी वेअर करू शकते, कारण की असं समजून घ्या तुम्ही की माझ्याकडे जास्त साड्याही नाही आहेत आणि बऱ्यापैकी मला साड्यांचं एवढं नॉलेजही नाही, पण आता हळूहळू येत आहे. सो असं जे आहे असं ब्लाऊज जर तुम्ही एखादं तुमच्याकडे असलं ना गोल्डन कलर किंवा असलं एखादं कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर असं ब्लाऊज आपल्याकडे असलंच पाहिजे, जेणेकरून आपण कशासोबतही म्हणजे कुठल्याही साडीच्या कलरसोबत घालू शकतो. आणि हा जो पसारा आहे ना, काय झालं की जेवण वगैरे पूजा झाली, जेवण झालं आणि मी सगळं असंच ठेवलं होतं आणि तेच फोटो काढा आणि मग खाली जा आणि फटाके फोडा, यात दिवस गेला माझा म्हणजे पूर्णच. म्हणून म्हटलं आता हे जे आहे ना हे सगळं काम करायचं आहे माझं, म्हणून मी तुम्हाला दाखवलं. आणि जे काही महत्त्वाचं माझं काम होतं ना, तर ते हे काम होतं की मला हे सगळे प्लांट जे आहेत ना माझे, ते व्यवस्थित जागेवर ठेवायचे. म्हणजे सगळ्यांना मी काय करते, कलेक्ट करून ठेवते एका जागेवर, आणि ज्यांना मला दररोज पाणी घालण्याची गरज पडते, कारण आमची जी जाण्याचा म्हणजे आम्ही उद्याच्या दिवशी निघू, पण ज्या दिवशी आम्ही रिटर्न येऊ ना तेव्हा 6वा दिवस असेल आमचा रिटर्न यायचा. इतके दिवस झाडांना एकटं ठेवणं, ते बी पाणी म्हणजे कमी, ज्यांना सर्वाईव्ह करू शकतात किंवा छोटे आहेत किंवा ठीक आहे गेलं की चालतं असे जे झाडं आहेत ना, ते मी एका साईडला इथेच गॅलरीमध्ये कोपऱ्यात ठेवते, आणि जिथे ऊन येत नाही जास्त करून, आणि आलं तरी सकाळचं 8 वाजेपर्यंत ऊन येऊन चाललं जातं, जे एवढं जास्त कडक नसतं, म्हणून मी त्यांना इथे सगळ्यांना जमा करून ठेवते. आणि आता तुम्हाला भरपूर टिप्स पण मिळतील की आपल्याला कुठे गावी जायचं आहे, झाडांना सोडून जायचं आहे 4-5 दिवसांसाठी, तर आपण काय काय करू शकतो. तर सगळ्यात आधी बघा, ज्या झाडांना मला दररोज पाण्याची गरज आहे ना, कारण की ज्यांच्या रूट्स खूप जास्त डेव्हलप झाल्या आहे, ते सगळे झालं मी माझ्या झाडं जे आहेत ना माझ्या मेन डोअरच्या बाहेर ठेवणार आहे. आणि आमचे शेजारी जे आहेत मी त्यांना सांगितलं आहे की जसं 1-2 दिवसानंतर यांना पाण्याची गरज असेल तुम्ही यांना पाणी घाला, आणि जे माझ्या आवडीचे आहेत किंवा छान ग्रोथ पकडली ना त्यांना मी बाहेर ठेवणार आहे. आणि जे पण बाकीचे सगळे दुसरे आहेत ना, तसे तर मी सगळेच मेन डोअरच्या बाहेर ठेवू शकते बघा, ते पाणी घालतीलही, पण आपल्याला नको वाटतं एवढे सगळेच तिथे बाहेर ठेवायला आणि उगाच दुसऱ्यांना त्रास द्यायला. म्हणून मी जे काही बाकीचे असे झाडं आहेत ना असे सगळे बल्कमध्ये ठेवले. आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण सगळे झाडं एकाजवळ ठेवतो ना, तर त्यांना एकमेकांना आणि सावलीत ठेवलं महत्त्वाचं, तर त्यांचं जे म्हणजे पाणी सुकण्याचा जो टाईम असतो ना तो पण थोडा वाढून जातो. प्रत्येक दिवशी पाणी टाकावं तुम्हाला लागत असेल ना, सावलीत ठेवलं जवळ ठेवलं तर ते 2 दिवसांवर इझिली चाललं जातं. आणि आता असंही एवढं कडक ऊन पडत नाही, त्यामुळे 3 ते 4 दिवस यांच्यातलं पाणी सुकणार नाही हे मला माहिती आहे, आणि भरगतचं पाणी देते. आणि अजून एक ट्रिक यूज करायची, जेव्हा आपण निघणार असू ना तेव्हा 1-2 बकेट जग यांच्यामध्ये ना थोडं पाणी जे आहे ना ते भरून ठेवून द्यायचं, जेणेकरून म्हणजे हवेमध्ये ते जे म्हणजे बाष्पीभवन वगैरे होतं ना, तर तसं पत्त्यांना हे पाणी मिळत असतं. आणि आजूबाजू थोडं पाणी असलं ना की मग झाडांचे पाणी थोडं उशिरा जे असतं ना ते सुकतं. तर अशा पद्धतीने कलेक्ट करून ठेवायची झाडं, जेणेकरून त्यांचं पाणी जे आहे ना जास्त दिवस टिकून राहील झाडांमध्ये, आणि सावलीत ठेवायचं. आणि मी तेच इथे बरेचसे माझे झाडं इथे ठेवले आहेत, मी हँगिंग प्लांट्स वगैरे पण काही इथे ठेवले आहेत. आणि काही जे आहेत ना मी त्यांना भरगतचं पाणी देऊन माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये हँग करून जाणार आहे, जेणेकरून तिथे ऊन नसतं, जास्त हवाई नसते, आणि मग त्यांच्यातलं पाणी लवकर सुकणार नाही. सो अशी अरेंजमेंट जी आहे ती करावी लागेल. काही माझे झाडं आहेत इथे जे मला 3-4 झाडं इथेच ठेवायचे आहेत, या रेलिंगवर तुम्ही बघू शकतात. आणि तिथे जे आहे ना त्यांच्यामध्ये 4 ते 5 दिवस पाणी कसं टिकवायचं ना हे उद्या सकाळी मी तुम्हाला सांगेल, म्हणजे ह्याच व्हिडिओत, पण थोडा वेळ जरा वाट बघा. आणि आता बघा, कबुतरांनी मागच्या वेळेस माझा भाऊ होता, आम्ही जेव्हा 5-6 दिवसांसाठी गेलो होतो, तर तो असताना एकच प्रॉब्लेम झाला होता, पाण्याचं मला टेन्शन नव्हतं तो असल्यामुळे, पण कबूतर फार येत होते, कारण तो गॅलरी वगैरे बंद करून कॉलेजला जायचा. म्हणून ही आम्ही एक ट्रिक यूज केली की अशी ही डॉली जी आहे ना पियाची, अशा पद्धतीने आम्ही इथे बांधून दिली की जेणेकरून त्यांना वाटायला पाहिजे की कोणीतरी आहे आणि यायला नको. बऱ्याच वेळा ही ट्रिक कामात येते बघा,
नाहीतर मग मला कमेंट्स पण तशा भरपूर आल्या की कबुतरांपासून कसं काय तुम्ही वाचवू शकतात. तर आपण प्लास्टिकची जी काळ्या कलरची बॅग असते ना, तीही तुम्ही अशी जमा करून जी आहे हँग करून ठेवू शकतात. पण माझ्याकडे एकही काळ्या कलरची मला बॅग मिळाली नाही, म्हणून मी अशी एक डॉल जी आहे हँग केली. आणि काय होतं, जेव्हा गॅलरीमध्ये शांत असतं, कोणी नसतं ना, तेव्हा ह्या मी शेल्फ जी ठोकून घेतली ना इथे, यावरही कबूतर येऊन बसतात. म्हणून मग मी काय करते, इथे पण एक छोटी डॉल अशा पद्धतीने ठेवून दिली मी, जेणेकरून ते बसायला आले जरी ना तरी ते बघून लगेच उडून जातील. सो आय जस्ट होप की ह्या दोघेही डॉलींना त्यांनी घाबरावं आणि इथे येऊ नये. कारण काय होतं ना की सगळी नासाडी होऊन जाते झाडांची आणि सगळी खराबी पण होते, क्लीन वगैरे करावं लागतं ते वेगळंच. आणि बघा किती सुनी वाटते माझी ही गॅलरी, नाहीतर किती छान झाडांनी पूर्ण भरभरून दिसत असते. पण चला, काही हरकत नाही. काहीतरी ही जी माझी ट्रिक आहे ती पुढचे 4-5 दिवस चांगले माझे झाडं जे आहेत व्यवस्थित जगले पाहिजेत आणि जास्तीत जास्त ऊन पडायला नको, एवढीच माझी अपेक्षा आहे. चला आता भेटूयात सकाळी. The next day. सकाळी 5 वाजेपासून उठली मी आणि सगळं तेच पॅकिंग करा, हे इकडे व्यवस्थित वगैरे ठेवा. आणि आता जे आहेत 6:45 झाले आणि तुम्हाला 6:45 वाजता मी माझ्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवते. आणि तुम्हाला म्हणली होती की कशी काय जुगाड जे आहेत मी ते केलेले आहेत, की इथे मी भरगतचं पाणी टाकले आणि 2-4 फुलं वगैरे टाकलेत. तसं हे जे प्लांट आहे ना, बेबी सनरोज, हे थोडे हार्डी आहे, लवकर हे कमी पाण्याने मरत नाही म्हणजे. आणि बघा इतके फटाके फोडलेत लोकांनी काल. आणि आज आमचे जे म्हणजे सिक्युरिटी वगैरे आहे ना, त्यांनी क्लिनिंग करायला घेतलं एवढे फटाक्यांची. त्यांची क्लिनिंग होणार की काय सांगू तुम्हाला, बकेट भरून फटाके निघतील. चला असो. बघा मी काय केलं आहे, इथे अशी पाण्याची पिशवी जी आहे ना ती भरून ठेवली. आणि नारळाच्या जे चुट्ट्या असतात ना बघा, तर त्या पण मी अशा ठेवून दिल्या, जेणेकरून एक दिवस तरी उशिरा पाणी जे आहे ते सुकेल आणि लवकर पाणी सुकायला म्हणून फुलं वगैरे किंवा प्लास्टिकची पिशवी अशी मी अंथरून दिली, जेणेकरून थोडा भाग तरी असेल ना तर त्याचं पाणी जे आहे ते लवकर सुकणार नाही. अशा पद्धतीने केलं आहे. कारण मी तिथे बॉटल वगैरे पण छेद करून ठेवू शकते, पण मला नको वाटतं आहे. कारण की काय होतं की आजच त्यामध्ये भरपूर पाणी दिलं आहे आणि खाली जी प्लेट असते ना, आपण प्लांटच्या खाली जी प्लेट ठेवतो ना, त्यामध्येही पाणी भरून ठेवायचं. त्यातलंही पाणी थोडं वर जे असतं ते मातीवर ओढत असते. अशा पद्धतीने ते तिघही झाडांमध्ये मी अरेंजमेंट करून दिली आहे. आता बघूयात काय होतं आल्यावर. आणि इथे जवळपास आमची सगळी प्लॅनिंग झाली. सकाळी मी 5 वाजेपासून उठली होती बघा, पण तरीही निघायला म्हणजे घर बंद करायला आम्हाला 7 वाजले होते. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे बाहेरच्या साईडला जे मी तुम्हाला रात्री सांगितलं की अशा पद्धतीने जे ज्यांना दररोज पाणी लागतं ना, ते मी असे इथे ठेवून दिले. अजून बरीचशी जागा होती, पण नको वाटतं की उगाच एक म्हणजे एवढे जास्त प्लांट ठेवले तर त्यांना म्हणजे जे शेजारी आहेत त्यांना पूर्ण बकेट भरून पाणी जे आहे टाकण्यासाठी आणावं लागेल. म्हणून मी कमीत कमी प्लांट इथे ठेवले आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांनाही जास्त टेन्शन नको. आणि 7 वाजता जे आहे आम्ही इथून घरातून बाहेर पडलेलो आहोत. आता आमचा जो प्रवास आहे तो भरपूर मोठा आहे. तसा ट्रॅफिक नसली किंवा CNGचा प्रॉब्लेम नसला तर 8 तासात बरोबर आम्ही पोहोचून जातो. पण आता दिवाळीचा टाईम आहे आणि बरेच लोक जे आहे आजच्याच दिवशी दिवाळीच्या नंतर पण निघतात, ज्यांची स्वतःची गाडी वगैरे असली ते. तर मग त्यामुळे ट्रॅफिक पण थोडीफार लागेल याची तर आम्हाला खात्री आहे. आणि CNGचं आता बघूया, आमची CNG असल्यामुळे मग आपण प्रत्येक पेट्रोल पंपावर चेक करतो की CNG असेल तर चला भरून घेऊया जेवढा असेल. आणि तिची लाईन जी असते ती प्रत्येक CNGवाला जो आहे तो माझी फिलिंग समजू शकतो की ती लाईन म्हणजे अगदी 1-1, 1.5 तास तिथे थांबावं लागतं. आम्ही पहिला स्टॉप घेतला 1-1.5 तासानंतर, कारण आम्ही 7 वाजता निघालो होतो. 8:30 वाजता आम्ही थांबलो आणि पोहे आम्ही घेतलं. पियाला जो होता ना, तिला डोसा पाहिजे होता, त्यासाठी इथे वाट बघणं चालू आहे. त्यानंतर परत प्रवासाला आमची सुरुवात झाली आणि आम्हाला दर्शन झालं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं रांजणगावच्या गणपतीचं, कारण थांबायला वगैरे वेळ नाही एवढा सकाळी, त्यामुळे बाहेरूनच जस्ट जाता जाता दर्शन घेतलं. आणि एका ठिकाणी आम्ही थांबलेलो CNG भरण्यासाठी. तिथे पियाचे हे पराक्रम जे होते चाललेले होते. हा टिश्यू पेपर माझ्याकडे कधीपासून होता आणि ह्यावेळेस ती म्हणली की मम्मा मी याला कारमध्ये बसल्यावर यूज करणार आहे आणि मला बघायचं आहे की याचं मॅजिक कसं होतं, कसा काय हा मोठा होतो. तर अगदी छोटीशी गोडी असते बघा ती, आणि तिच्यावर पाणी टाकलं की मग ती मोठी होऊन जे आहे हा टिश्यू पेपर तयार होतं. तर तेच तिचं चाललं होतं. मागच्या 2 दिवसापासून तिने तिच्या बॅगमध्ये हा टिश्यू पेपर ठेवला होता की आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करू ना आपण तेव्हा त्याला यूज करू. छोटंसं का असे ना तिचं, चला आज हे स्वप्न तरी तिचं कंप्लीट झालं. जेव्हा आपण घरी असतो बघा, तेव्हा म्हणजे बाहेर जर खायचं असलं तर तेव्हा असे व्हॅलिड रिझन पाहिजे असतात सांगण्यासाठी की आज का आपण बाहेर जाऊन खायचं. एक तर म्हणजे इच्छा पाहिजे नेणाऱ्या व्यक्तीची, दुसरं म्हणजे घरामध्ये भाजीपाला नाही आहे किंवा आपल्याला बरं नाही वगैरे, की खूपच आज खायची इच्छा आहे, असे सगळे रिझन असतात ते लागतात. पण मी मागच्या वेळेसही आम्ही गेलो होतो आणि ते पण मी तुमच्यासोबत व्लॉगमध्ये शेअर केलं होतं. आम्ही घरून टिफिन वगैरे तेव्हाही काहीच बनवला नव्हता, नाश्ता जेवण आम्ही बाहेरूनच करणार होतो. आणि ह्यावेळेसही तसंच, अगदी पियाच्या पप्पांना सांगण्याची सुद्धा गरज नाही, वेळ झाली की आपोआप म्हणायचे ह्या
हॉटेलवर थांबायचं का, त्या हॉटेलवर थांबायचं का. आणि मला असं वाटतं की असा रोज प्रवास झाला पाहिजे आणि मला रिक्वेस्ट करण्याची गरजच नको. ते जे व्हॅलिड रिझन असतात ना, ते शोधण्याची गरजच नाही की चला आज बाहेर खाऊयात म्हणून. आपोआप ते बरोबर त्यांना भूक लागली की कुठल्यातरी चांगल्या हॉटेलवर जाऊन गाडी थांबवत होते. आणि आमचं जे होतं अशा पद्धतीने जे आहे ब्रेकफास्ट पण झाला, जेवण पण झालं आणि मग पुढचा प्रवास झाला. सगळ्यात जास्त वेळ जो लागला ना आम्हाला CNG भरण्यासाठी लागला, कारण खूपच गर्दी होती CNGसाठी. आणि मला असं वाटतं की CNG असली ना की प्रवासामध्ये हा एक प्रॉब्लेम असतो. बसल्या बसल्या जो पॅसेंजर असतो म्हणजे ड्रायव्हरच्या साईडला बसलेला, जसं की माझं एकच काम होतं की चला बघा CNGचं पुढचं स्टॉप कुठे आहे, अवेलेबल आहे की नाही हे मोबाईलमध्ये चेक करणं आणि यातच वेळ जातो. चला असो, आम्ही रात्री खूप उशिरा पोचलो होतो, तरी आम्हाला म्हणजे आमचा 12.5 तासाचा प्रवास होता, जो 8 तासच इझिली म्हणजे लागतात. पण काल थोडी ट्रॅफिक आणि CNGच्या लाईनमुळे आम्हाला जवळजवळ 12.5 तास लागले घरी पोहोचायला. रात्री आल्यानंतर मी काही शूट वगैरे केलं नाही आणि असंही मी इकडे जास्त काही शूट वगैरे म्हणजे करत नाही, म्हणून मी जस्ट नॉर्मली इथे थोडासा कॅमेरा ठेवून दिला होता स्वयंपाक करताना. आणि डाळ भात वगैरे असं सगळं प्लॅन आहे आजचा. सो मी तुम्हाला लास्ट टाईम पण म्हणजे माझं सासरचे जे घर आहे ते तुम्हाला मी दाखवलं होतं की कसं आहे काय म्हणून. साधं सिंपल आहे आणि जुन्या काळातलं बांधकाम आहे, त्यामुळे एवढं काही जास्त फॅन्सी वगैरे नाही आहे. थोडंफार म्हणजे व्यवस्थित आहे, ऑर्गनाईज वगैरे. आणि गावातलं घर असलं की मग ते भरभरून म्हणजे सगळ्या सामानाने भरून असतं. आपल्यासारखं सगळं ऑर्गनाईज वगैरे एवढं व्यवस्थित नाही, त्यांच्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं असतं ते. त्यांच्या म्हणजे जसं त्यांना हाताशी गोष्टी येतील तशा सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे साठवण जास्त असते, जसं की धान्य आहे ते खूप जास्त भरून ठेवलेलं असतं. जसं माझ्याकडे आहे की आपण एवढं जास्त धान्य भरून ठेवत नाही. पापड असले की आपण करून ठेवत नाही, आपण मम्मीकडे गेलो की तेवढ्यापुरते पापड आणतो आणि 3-4 महिन्यांनी परत गेलो की आणतो. पण त्यांना पूर्ण कोठी भरून पापड करून ठेवावे लागतात, स्वतःसाठीही आणि मुलीसाठी मुलांसाठीही. सो त्यांचं जो स्टोरेज त्यासाठी खूप जास्त लागतं त्यांना, जे आपल्याला लागत नाही, म्हणून त्यांचं घर जास्त भरून जे असतं ना ते दिसतं. डाळ, तांदूळ, गहू वगैरे पूर्ण वर्षभराचे गहू भरलेले असतात. आणि हे इकडे गावाकडे सगळ्यांच्या घरामध्ये हा सेम प्रॉब्लेम असतो. चला असो, जो आपला खूप फायद्याचा असतो, जरी तो दिसण्यासाठी प्रॉब्लेम असला तरी आपण बऱ्याच वेळा इथून बराच सामान घेऊन जातो. आणि अशा पद्धतीने जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे आज जे आहे ना भाऊबीज आहे. सो भाऊबीजचा त्यानंतर आमचा थोडा प्रोग्राम झाला. माझ्या ज्या नणंदबाई आहेत त्या पण आलेल्या होत्या, त्यांनी राखी वगैरे सगळी बांधली. मी काही तो फोटोशूट म्हणजे व्हिडिओ केला नाही, कारण त्यांना व्हिडिओबद्दल माहीत नाही आणि त्यांना न विचारता असं म्हणजे फेस वगैरे दाखवणं थोडं मला नको वाटतं. पण पिया इथे ओवाळत होती, अगदी तिला रिक्वेस्ट करून बसवलं की ओवाळून घे. हे दोघंही पियाच्या आत्याची मुलं आहेत. तर तिला अगदी म्हणजे तिला कसं तरी मनवलं मी आणि मग तिने त्याच ड्रेसवर तिने ओवाळायचं म्हणजे ती म्हटली की ठीक आहे ओवाळते मम्मा मी, कारण तिला थोडी लाज पण वाटते की मी कशी ओवाळू, मला नाही जमणार असं तसं. सो तुला ऑकवर्ड वाटतं तिला आणि केलं मी तिला कसं तरी उभं केलं आणि मग तिने ओवाळलं. तो प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर मग गावी गेल्यानंतर टेरेस हा एक असा म्हणजे एक अशी जागा असते की तिथे जाऊन निवांत वाटतं आणि अर्धं गाव आपण बघू शकतो की कसं दिसतं, काय काय डेव्हलप झालं आहे. कारण लहानपणापासून जे असतात म्हणजे आपलं गाव असो किंवा आपलं सासर असो, वाढलेले असतात लोक, तर त्यांना म्हणजे माहीत असते की इथे हे तर नवस होतं आणि इतक्या दिवसामध्ये इथे बिल्डिंग तयार झाली किंवा याने ही जागा घेतली असं वगैरे वगैरे वेगळ्या गोष्टी असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पियाला पण बघायला मजा येते की तिला म्हणजे तिला तिथे डॉग पण दिसतोय, स्ट्रीट डॉग, तिला जे असतात ना आपले बैल वगैरे पण बैलगाडी वगैरे दिसते, तिला पण ते बघून खूप आनंद होतो, कारण ते आपल्याकडे शहरामध्ये इझिली बघायला मिळत नाही. जे काही असं बघायला मिळतात ह्या सगळ्या गोष्टी त्या आपण TV मध्ये वगैरे बघत असतो, त्यामुळे तिला ते छान वाटत होतं. आणि मग आम्ही 1-2 दिवस तिथे राहिलो आणि मग निघालो आम्ही. आता आम्ही चालली आहे माझ्या माहेरी. तिथे पण आमचा 1.5 दिवसाचा मुक्काम आहे, म्हणजे आजचा अर्धा दिवस आणि याचा पुढचा 1 दिवस आम्ही तिथे राहणार आहोत. आणि त्यानंतर लगेच नेक्स्ट डेला जे आहे आम्हाला परत पुण्याला निघायचं आहे. आणि हे 4-5 दिवस जे असतात ना म्हणजे अगदी पटापट निघून जातात. कधी सकाळ होते, कधी रात्र होते, काहीच त्याचा पत्ता नसतो. आणि असं वाटतं की पूर्ण वेळ तर आपण ट्रॅव्हलिंगमध्येच घालवतो आहे आणि काही म्हणजे जगणं राहूनच गेलं असंही वाटायला लागतं. चला असो, आम्ही आता मम्मीकडे चाललो आहे आणि मम्मीकडे जाण्याची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच असते. थोड्याच वेळात पोहोचू आम्ही आणि जो मम्मीकडचा जो काही छोटा मोठा व्लॉग असेल तर तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते. आणि मग भेटूयात मग पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.